मित्रांनो पुढूनच आपल्याला आता लेप मारायचा आहे आणि टोटली ऑफ रोड आहे. बाईकचा पूर्ण डबरा होईल. तो प्रवेशद्वार तुम्हाला दिसतोय, हा आहे प्रवेशद्वार, तुम्ही पाहू शकता. आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजू चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राला जे शिवभक्तांना हवं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर ते त्यांनी. सो मित्रांनो चला दर्शन घेऊया. ऑलमोस्ट नंबर झुंबर लावले. जीवा म्हणून वाचला शिवा. जे रामलल्लाचे शिल्पकार आहेत आरू योगीराज, त्या शिल्पकाराने आपली मूर्ती साकारलेली आहे. या दालनात तुम्हाला सर्व हत्यारे दाखवलेली आहेत. फायनल मित्रांनो पोहोचलो आहोत मुंबई नाशिक हायवे. एवढी ट्रॅफिक असतं पहिल्यांदा दिसतं. ब्रिज आहे म्हणून. कशेली खाडी पूल, कशेली 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 खाडी पूल. मित्रांनो पुढूनच आपल्याला आत्ता लेप मारायचं आहे आणि ट्रॅफिक फुल आहे. या हायवेला ट्रॅफिक फुल असतं. हा बघा बसस्थान धाबा असा स्टॉप दिसेल तुम्हाला, बसस्थान धाबा. तिथूनच आपल्याला लेप मारायचं आहे असं दाखवलं आहे. हा शॉर्टकट आहे. काय करायचं, बसस्थान धाबा आलेला, बसस्थान धाबा. तर नमस्कार मंडळी, बरेच दिवसापासून आपला एक प्लॅन होता जो मराडेपाडा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर बांधलं आहे त्याला आपल्याला एक्सप्लोअर करायचं होतं. आणि आज तो दिवस आला आहे. ॲक्च्युली मला नाईट आणि डे दोन्ही शूट करायचे होते. सो काल जमलं नाही. सो आज निघालो आहे 4 वाजता. मी घरातून संध्याकाळी 4 वाजता मी घरातून निघालो आहे आणि टिल आता 5-5:30 वाजलेत. आणि आपण पोचलो आहोत बसस्थान धाबा. ॲक्च्युली मी आलो कल्याण शिलपाडा. शिलपाड्यावरला आपल्याला ट्रॅफिक थोडीशी मिळाली. त्याच्यानंतर कल्याण शिलपाडा झाल्यानंतर कशेली ब्रिजवर एक ट्रॅफिक मिळाली. त्याच्यानंतर डायरेक्ट नाशिक मुंबई नाशिक हायवे लागतो आणि तोच आग्रा रोड जातो. सो तिथं थोडी डॉट आपल्याला ट्रॅफिक मिळालेली आहे. तर आता आपण पोचलेलो आहोत बसस्थान धाबा, म्हणजे नाशिक हायवे जो आहे मुंबई नाशिक हायवे त्याच्याच इथून बसस्थान धाबा दिसल्यावर तिथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि तिथून काहीतरी आपल्याला अजून 20-25 मिनटं जायला लागणार आहे. तर हा बघा तुम्ही पाहू शकता हा बसस्थान धाबा. याचाच तुम्हाला लेफ्ट जो एंटर करायचा असतो, लेफ्ट साईडला एंट्री मारायची असते आणि इकडून आपल्याला आतमध्ये जायचं असतो. तर तिथंच तुम्हाला ट्रॅफिक भेटते. हा फुल्ली जाम झाला आहे, या साईडने पण आणि त्या साईडने पण, दोन्ही साईडने जाम झालेला आहे. पुढचा रोड पूर्ण जाम आहे. आता आपण निघूया, आपली बाईक आहे इथं. सो हा बसस्थान धाबा तुम्हाला नीट दिसेल, एवढा मोठा आहे एकदम धाबा. मी तुम्हाला दाखवतो स्पष्ट. आणि इथूनच तुम्हाला आता इथून आतमध्ये जायचं आहे. चला जाऊया मित्रांनो. फायनली त्या धाब्याच्या इथून मारला. पूर्ण ऑफ रोड आहे, टोटली ऑफ रोड आहे. बाईकचा पूर्ण डबरा होईल. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? 10-15 मिनटं झाली, 10 ते 15-20 मिनटं झाली असतील. तिथून त्या धाब्याच्या इथून जसं आपण आतमध्ये आलो थोडासा ऑफ रोड लागतो 5 मिनटं. आणि त्याच्यानंतर आपण धामणगावला पोचतो. धामणगावचा जो स्टॉप आहे तिथं पोचतो. तिथून आता आपण चिंचोलेला आलो आहे आणि चिंचोलेवरून हा रोड पाहू शकता पूर्ण. इथला चांगला तरी आहे, त्या साईडचा पूर्ण बघा, त्या साईडला एकदम आहे टोकाला पूर्ण एकदम खडरो. आणि इथून आता चांगला रोड लागणार आहे बोललेत काका. चला जाऊया पुढं, आपण बघूया किती टायमात पोचतो. आता मॅपमध्ये तर आपल्याला दाखवतो 19 मिनटं, काहीतरी 7.5 किलोमीटर राहिलेलं आहे. चला जाऊया, 6 वाजलेले. मुरा नाका आहे, मुरा गाव आहे इकडं, चावा गाव आहे. हां हां नाशिक रोड. मग तिकडून हायवेवरून पण होता का? मी इथून आलो, धामणगावच्या इकडून आलो. तो हायवे पडला असा ना मस्त. तर फायनल मित्रांनो आपण पोहोचलो आहोत. हा बघा, हा तो प्रवेशद्वार तुम्हाला दिसतोय, असा प्रवेशद्वार दिसेल.
तर ॲक्च्युली आपण खांडपे गाव करत आलो आहे. खांडपे गावावरून आपल्याला मुरे नाका भेटलेला आहे. त्या मुरे नाकावरून डायरेक्टली स्ट्रेट आपण फॉरवर्ड आलेलो आहोत. मॅपवर पण तुम्हाला मिळेल आणि डायरेक्टली ही तुम्हाला कमान अशी दिसेल. आता इथून आपल्याला आय थिंक 8 मिनिटाचं अंतर राहिलेलं आहे दाखवतो आहे. चला जाऊया पुढे. फायनली मित्रांनो रीच झालो आहोत. अजून एक कमान भेटलेले आहे आपलं. आपण मुरे नाका करत आलो. मुरे नाक्यावरून आपल्याला समोर जाताना अजून एक उठाले रे देवा, उठाले रे बाबा भेटला लाव खुर्द म्हणून. आणि तिथूनच एक कमान भेटली लेफ्ट साईडला. त्या कमानीला हे करून लेफ्ट साईड मारलेला आहे. लेफ्ट साईडवरून जसा स्ट्रेट आलो हा इकडं आवलोटे गाव म्हणून आहे. या साईडला तुम्हाला आवलोटे गाव आहे आणि इकडं काहीतरी मोहाचा पाडा असं मोहाचा पाडा आहे. आणि हा आहे मोहाच्या पाड्यातून हीच एंट्री करायची आहे आणि ह्या एंट्रीमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. चला तर जाऊया मित्रांनो. फायनली रीच झालेले आहे 6:30 आणि फुल ऑन क्राऊड आहे. त्या साईडला मंदिर आहे. हा बघा हा हेलिपॅड. इथं हेलिकॉप्टर वगैरे उतरलेले आहे आणि पार्किंग फुल झालेले आहे. चला जाऊया मंदिराचं दर्शन घेऊया आणि बघूया आता किती वाजतात आपल्याला दर्शन घेताना. चला जाऊया मित्रांनो. पोहोचलो आहोत. हा आहे प्रवेशद्वार तुम्ही पाहू शकता. आणि फर्स्टली शिवशंकराचं दर्शन होतं आहे. तुम्ही पाहू शकता शंकराची भली मोठी मूर्ती आहे. असं नसतं झालेली. आणि नंतर तिकडे माऊली वगैरे दाखवलेत. ऑलमोस्ट 7:06 झालेले आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे चप्पल स्टँड पाहायला मिळतील. सूर्यास्त पण व्हायला आला आहे आणि काही ठिकाणी डायरेक्टली चप्पल काढून ठेवावं जावे लागेल. लाईन खूप लागली. आणि हा आहे प्रवेशद्वार. मित्रांनो तुम्हाला लेफ्ट अँड राईट साईडला दोन्ही साईडला असे मोठे हत्ती पाहायला मिळतील. हे तुम्ही पाहू शकता. या साईडला पण आहे आणि त्या साईडला पण आहे. आणि दोन्ही साईडला तुम्हाला माऊली पण पाहायला मिळतील. हे बघा त्या साईडला. आणि दरवाजा भक्कम असा बनवलेला आहे. वर पाहू शकता तुम्ही. आणि इथून एंट्री आहे. हा आत आहे आणि हा बाहेर आहे. सो हे बघा हत्ती. एक नंबर. वाव. शब्दात न सांगण्यासारखं वर्णन आहे. एक नंबर. इकडून लेफ्ट साईडने पूर्ण आर्ट गॅलरी तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्या साईडला पण आर्ट गॅलरी आहे. वर बुरुज आहेत. 4 बुरुज दिसत. आणि हे आहे मंदिर. सो मित्रांनो चला दर्शन घेऊया. ऑलमोस्ट लाईनमध्ये लागायला लागेल पण रोषणाई एक नंबर केलेली आहे. पाहू शकता तुम्ही. सो मित्रांनो एक नंबर झुंबर लावले. पाहू शकता तुम्ही. व्हाईटच काही वेगळी आहे. आणि इकडं आता लाईन लागली. लेडीज आणि जेंट्स लाईन दोन्ही पण लाईन सेपरेट आहेत. समोर महाराज आहेत. असं नसतं झालेले. मस्त अशी मूर्ती आहे. लेफ्ट साईडला तुम्हाला जिजामाता मंदिर पाहायला मिळेल. हा मंदिर जिजामाता मंदिर आहे. आणि इकडचं तुम्हाला तळजाभवानी मंदिर आहे. जय शिवाय. जय शिवराय. इकडं राईट साईडला तुम्हाला तुळजाभवानी मंदिर पाहायला मिळतं. हे दद्दू से आहे.
इकडे तुम्हाला तुळजाभवानी माता मंदिर पाहायला मिळतोय. आणि हाय जिजाऊ माता मंदिर पाहू शकता तुम्ही. सो छायाचित्र आत्ता स्टार्ट होणार. फर्स्ट वन आहेत युट्यूब राहणार. फर्स्ट वन छायाचित्र आहे. त्याच्यानंतर सेकंड वन आहे शहाजीराजे भोसले. आणि थर्ड वन आहे जिजाऊ माता आसनस्थ आरूढ झालेले आहेत. प्रत्येक छायाचित्र बघताना तुम्हाला खाली पूर्ण माहिती दिलेली आहे. आता इथं दाखवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे शिवनेरी गडावर, त्याचं छायाचित्र. आणि त्याची टोटल माहिती तुम्हाला या साईडला मराठीमध्ये आहे आणि या साईडला इंग्लिशमध्ये लिहिलेली आहे. सो ती तुम्ही वाचावी, त्याच्यामुळं शिवसंस्कार मस्त असे मुलांना समजतील. आणि इथं हे बघा शिवसंस्कार कसे दिले छत्रपती शिवाजी महाराजांना त्याचंच एक छायाचित्र दाखवलं आहे. नंतर हा नेक्स्ट वन आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा केलेली तेच एक छायाचित्र. नेक्स्ट वन आहे भवानी तलवार जी प्रदान केलेली छत्रपती शिवाजी महाराजांना त्याचं एक छायाचित्र दाखवलेलं आहे. देन आपले सद्गुरू संत तुकाराम महाराज त्यांचं छायाचित्र आहे. मित्रांनो पुढची छायाचित्र मी नंतर दाखवतो. सध्या आरती चालू आहे, सो आरतीचा थोडासा व्हिडिओ शॉट घेऊया. Thank you.
छत्रपती गुलामगिरी उजून बळावया युगपुरुष अवतरती जय जय शिवछत्रपती जय जय शिवछत्रपती ओ राजे जय जय शिवछत्रपती बालकुमार घेऊन संगे बालकुमार घेऊन संगे दुर्गा हे मिळविती दुर्गा हे मिळविती स्वराज्य तोरण चढून त्यावर स्वराज्य तोरण चढून त्यावर भगवा ध्वजा फडफटी राधे जय जय शिवछत्रपती जय जय शिवछत्रपती ओ राधे जय जय शिवछत्रपती मराठा मोळा समाज घेऊन मराठा मोळा समाज घेऊन स्वराज्य हे वाढविती स्वराज्य हे वाढविती जय जय भवानी हर हर महादेव जय जय भवानी हर हर महादेव गरजती राधे जय जय शिवछत्रपती जय जय शिवछत्रपती ओ राधे जय जय शिवछत्रपती कोटी बसरा प्रकाशाप्रमाणे कोटी बसरा प्रकाशाप्रमाणे स्वराज्य हे वाढविती स्वराज्य हे वाढविती आनंद करणा आर्या ताराया जय देव जय देव आर्या तारे सवरे भूषाला आरा आरा सावतो शिवभूषाला सर्वविदा भूमाता ने तुझा केला करणार वै तुझा जय देव जय जय शिवनाया नारायण करणा आर्या ताराया जय देव श्री करणामा विष्णु भगवती भगवान बोले जीवन भगवती भूता भूमाता मित्रा ही करता तुझे देवराया जगोण तुझा दाता जय देव जय जय शिवराया राया अनंत करना आर्या ताराया जय देव जय काले लटांगण मंदिर चरण डोल्यात पाहिन रूप तुझे सर्वे आलिंगन आनंद पूजन भावे ओ आई नमने नमः तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या धनं तमेव तमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्धात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यत्नं सकल परस्मै नारायणादि समर्पयामि आश्रमं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे नीलं माधवं गोपिका वल्लभं हे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय माता की जय हिंदू धर्म की जय सदा सर्वदा योग तुझा घ्यावा कारणी रे माझा पडावा उभे शूर नको गुणवंता आनंदा रघुनायका मागणेशाला जय जय रघुवीर समर्थ ठिकाणी मनदाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी येते तुझे सद्गुरु पाय धोनी शिवचंद्र मोळी साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शिवरायांचे आठवावे रूप शिवराय
साधनेची लगबग ऐसी केले याऊनी करावे विशेष परीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष गायली हवे रायांसी आठवावे जीवित तृणवत मानावे यलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे जयाचा महामेरू बहुत जणांसी आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा भारत माता की हिंदू धर्म की नमो पार्वती पते वर्ण प्रभु श्री रामचंद्र की पवन सुत हनुमान की जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम। तर फायनल मित्रांनो आरती झाली आहे, मस्तपैकी आरती झाली, एक नंबर वाटलं आणि बॅक साईडला मंदिर आहे तुम्ही पाहू शकता. चला अजून राहिलेली छायाचित्र आपल्याला पाहिजे आहेत, चला जाऊया. सो नेक्स्ट छायाचित्र आहे तोरणा किल्ला. हा बघा स्वराज्याचा पहिला किल्ला जो तोरणा किल्ला काबीज केला महाराजांनी त्याचं छायाचित्र दाखवलेलं आहे. देन नेक्स्ट आहे शिवाजी महाराजांचं जे शेतकऱ्यांविषयीचं धोरण होतं ते कसं आखलं जात होतं त्याचं एक छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला आहे. नंतर आपल्याला नेहमीचा बैलपोला टाईप म्हणजे जो शेतकरी आपल्या शेतात राबराब राबतो त्याच्यासोबत साथीदार जो असतो बैल ज्याला बोलला जातो तोच बैलाला जोपून नांगर जोपासताना तुम्ही शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांना पाहू शकता. इथून एक नंबर वाटतो नाईटला. हा बघा ड्रोन शॉट तर एक नंबर वाटणार आहे. ही कथा तर तुम्हाला माहिती आहे, होता जीवा म्हणून वाचला शिवा, त्याचं छायाचित्र दाखवलं आहे. शिवाजी महाराजांना अफजल खानाचा पुतळा काढलेला आहे आणि इकडे जीवा महाल त्यांना मदत करतो. इकडं तोच दृश्य आहे, अफजल खानाचा वध झालेला आहे. कसा वध झाला आहे वाघनखा दाखवलेली आहेत बघा, तुम्ही पाहू शकता. एक नंबर. मला टोटली माहिती खाली लिहिलेली पाहायला मिळेल. हे बघा मराठीमध्ये लेफ्ट साईडला आहे आणि इंग्लिशमध्ये राईट साईडला आहे. नंतर या साईडला आहे पूर्ण स्वॉर्ड ठेवलेले आहेत, तलवारी तुम्ही पाहू शकता. एक नंबर. ह्या बघा तलवारी बघू शकता तुम्ही. डिफरंट आकाराची तलवार दाखवली आहे, सरळ पातळ जाड. इथं तलवार एक नंबर आहे. अँड देन इकडं हत्यार आहेत. हत्यारं पण भारी आहेत, एक नंबर आहे बघा. विविध धातूंची बनलेली हत्यारं दाखवली. ही पहा
तलवार टाईप दिसते आणि समोरला डायरेक्टली टोक आहे. सेम वे चाकू दाखवले आहेत इकडं. हा तर मोठा सुरा दिसतोय आणि हे छोटे चाकू आहेत. आणि या साईडला खंजीर दाखवलेले आहेत, वेगवेगळे डिफरंट टाईपचे खंजीर. हा सिंगलवाला आहे, हा कट्यार कालजातमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. 3 टाईपचा आहे. या दालनात तुम्हाला सर्व हत्यारे दाखवलेली आहेत. लाईक याचं खंजीर असो तलवार असो ती दाखवली आहे. आणि नंतर नेक्स्ट वन आहे आरमाराचे जनक, म्हणजे आरमार कसं प्रस्थापित केलं त्याचं एक छायाचित्र दाखवलेलं आहे. शिवाजी महाराज आहेत इकडं आणि मावळे आहेत सोबत. इकडं जिवा काशी. इकडं दाखवलेत वीर बाजी प्रभू देशपांडे यांचं, कसं त्यांनी पावनखिंड लढवली त्याचं एक छायाचित्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याची पूर्ण माहिती तुम्हाला खाली दाखवलेली आहे. ही मराठीमध्ये आहे आणि या साईडला तुम्हाला इंग्लिशमध्ये, म्हणजे दोन्ही लँग्वेज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर इथं हा नेक्स्ट वन छायाचित्र आहे जिथं शाहिस्तेखान दाखवलं आहे, त्याची 3 बोटं छाटलेली आहेत आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज दाखवलेले आहेत. नेक्स्ट वन आहे मुरारबाजी देशपांडे यांचं छायाचित्र दाखवलेलं आहे. आत्ता आपण मंदिराच्या बॅक साईडला आलो आहे. इथून ध्वज तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही. आता आपला लेफ्ट साईडचा दालन बहुतेक एंड होत आला आहे. मेन गुप्तहेर जे बहिर्जी नाईक आहे त्यांचं छायाचित्र दाखवलं आहे आणि इकडं अफजल खानाची टोली खानाचे जे सैन्य आहे ते दाखवलं आहे. मग ते कसे जाऊन त्यांनी कसं चेंजेस इन द सेन्स त्यांनी बहुरेब घेऊन प्रत्येक टायमिंगला त्यांना हेल्प केलेलं आहे, ज्याच्यामुळे बहुतेक काम सुरळीत झालेलं आहे. आग्र्याहून सुटका दाखवलेली आहे. शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका कशी झाली ते दाखवले आहे. सोबत त्यांच्या शंभू महाराज आहेत. टप्राव गुजर जे 7 वीर 7 जण, जो आपण सॉन्ग ऐकतो वेडात मराठी वीर दौडेले 7, त्याची एक आठवण करून देणारं हे छायाचित्र प्रतापराव गुजरांचं. आणि नेक्स्ट वन तुम्हाला पाहायला मिळते दोरी चढ दाखवलेली आहे. घोरपाल, जी घोरपाल वर चढलेली गडावर त्याचं दृश्य दाखवलेलं आहे. हे बघा या साईडला घोरपाल दाखवली आणि चढलेली कशी चढली ते दाखवले. आणि इकडं आहेत नरवीर तानाजी मालसुरे. तर इथं तुला केलेली आहे, सुवर्ण तुला. जिजाऊ मासाहेबांची जी तुला केलेली आहे त्याचं छायाचित्र दाखवलेलं आहे. तिकडं शिवाजी महाराज आहेत तुला करताना. आणि हा सेकंड दालन आलेला आहे. फर्स्ट दालन आपलं ऑलरेडी झालं आहे. सेकंड दालनामध्ये आपल्याला काय काय दाखवलं आहे चला बघूया. इथं तलवार्स आहेत, डिफरंट सॉर्ट्स दाखवले आहेत, बाण दाखवले आहेत. हे बघा छोटे छोटे बाण दाखवले आहेत बघा कसे केलेत बघा. आणि प्लस धनुष्य बाण दाखवलं आहे. नंतर हा सिंगल दांडपट्टा टाईप तलवार असते ना ती आहे तलवार. सो इथं डिफरंट तलवारी दाखवल्यात. ढाल पण दाखवली, पाहू शकता तुम्ही ढाल हे बघा. आणि इथं आहे अंगरखा. मित्रांनो हे बघा अंगरखा, ज्याच्यामुळे शिवाजी महाराज एकदा वाचले. खानाच्या हातून वार चुकला. भरपूर वजन असेल, साखळीचं आहे, लोखंडाचं बनलेलं आहे. आणि या साईडला मोठे भाले वगैरे आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकता मोठे भाले ठेवण्यात आलेले. सो मित्रांनो आपला सेकंड दालन बघून झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट छायाचित्राकडे बोलूया. मंदिर किती सुंदर दिसतोय, वर भगवा फडकतोय.
नंतर नेक्स्ट वन छायाचित्र मित्रांनो आहे अष्टप्रधान मंडल जे दाखवलं जातं रायगडवर ऑलरेडी मी दाखवलं आहे त्याचं छायाचित्र आहे. नंतर हिरोजी इंदुलकर ज्यांनी पूर्ण रायगडाचा आराखडा रचून पूर्ण रायगड उभा केला आहे, ज्यातून आपलं प्राणपणाला लावलं आहे, तेच हिरोजी इंदुलकर शिवाजी महाराजांसोबत दाखवण्यात आलेलं आहे. पण छायाचित्र आहे सिद्धी हिलाल यांचं छायाचित्र दाखवलं आहे. सरसेनापती जे आपले पूर्ण मावल्यांचे सेनापती होते त्यांचं एक छायाचित्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सरसेनापती अंबीरराव मोहिते सोबत शिवाजी महाराज दाखवले. स्वराज्याचे प्रति शिवाजी असं म्हटले जाणारे नेताजी पालकर यांचं चित्र तुम्ही पाहू शकता. छायाचित्र होम चालू आहे असं छायाचित्र दाखवलं आहे. आणि देन नेक्स्ट वन छायाचित्र आहे सरसेनापती नौबत एसाजी कंतो यांचं बहुतेक आत्ता नेक्स्ट वन पिक्चर येणार आहे. तर एसाजी कंतो यांचं बघा मस्त असं छायाचित्र दाखवलं. देन दाखवलं आहे हिरकणी कडा आणि हिरकणी माता दाखवलेली आहे हिरकणी गडा चढताना. आणि इथं कोंडोजी फर्जत यांचं मस्त असं छायाचित्र दाखवलेलं आहे. फर्जन तुम्ही पिक्चर पाहिला असेल तर कोंडोजी फर्जत यांचा काय भूमिका होती ते त्याच्यात मस्त असं दाखवलेलं आहे. देन नेक्स्ट वन आहे राज्याभिषेक मिरवणूक. ज्या रायगडावरून राज्याभिषेक मिरवणूक काढण्यात आली त्याचं एक छायाचित्र मस्त असं दाखवण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता राजे आपली विराजमान आहे. हत्ती 2 हत्ती जे मोठे अवाढव्य हत्ती रायगडावर आणलेले ते हत्ती तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे. मस्त असं छायाचित्र दाखवलं आहे राज्याभिषेकाची मिरवणूक. आणि जो मेन राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पाडला त्याचं हे सर्वोत्तम मोठं असं फ्रेम दाखवलेलं आहे ज्याच्यात आपले मावळे वगैरे सर्वजण आणि राजे स्वतः राजे विराजमान झालेले दाखवलेले आहेत. नेक्स्ट वन आहे छावा म्हणजेच आपले छत्रपती संभाजी महाराज. तुम्ही आता चित्र पाहतात छत्रपती संभाजी महाराजांचं ज्यांनी सिंहाला असं फाडलेलं ते असं दृश्य दाखवलेलं आहे. हे दृश्य सर्वांनाच आठवत असेल. आणि देन आहे लास्ट वन महाराणी ताराबाई. ताराबाई यांचं पण वर्णन भरपूर काही आहे. त्यांनी लढाया ज्या लढल्यात त्या भरपूर लढाया आहेत कारण छत्रपती संभाजी महाराजांनंतर त्यांनीच स्वराज्य सांभाळलं आहे. आणि इकडचं एक दालन बाकी आहे. आय डोंट थिंक सो काय करणार आहेत माहिती नाही पण काहीतरी करतील. हा एक 3rd वन दालन आहे आणि तिकडे एक 4th वन. सो असे टोटल 4 दालन झालेले आहेत. 2 दालनं त्यांनी मिक्स केलेले आहेत म्हणजे 2 दालनं त्यांनी यूज केली आहेत पण 2 दालनं ठेवलेली आहेत. बघू आता काय करणार आहेत. मित्रांनो मंदिराचा व्ह्यू पाहू शकता. एक नंबर मस्त असं सुशोभित झालेलं आहे मंदिर. बघूनच पारडं डोळ्यांचं फिरलेलं आहे. एक नंबर वाटतं. आणि इकडं दोन्ही साईडला तोफा तुम्ही पाहू शकता. या साईडला तोफ ठेवली आणि त्या साईडला तोफ आहे. आणि हा एंट्रन्स आहे आणि हा आहे भव्य असा मंदिर. सो मित्रांनो पूर्ण छायाचित्रे बघून झालेले आहेत आणि आता ते जे 4 बुरुज आहेत त्याच्यावर आपण जाणार आहोत. ऑलमोस्ट मंदिर माझ्या बॅक साईडला आहे तुम्ही पाहू शकता. आता आपण बुरुजावर चढून पाहणार आहोत. बघूया देखाव कसा वाटतो मंदिराचा. चला जाऊया. मित्रांनो मंदिर एक नंबर वाटतो. वरून आता दृश्य पाहूया मंदिराची कशी वाटतात. चला जाऊया वर. मित्रांनो बुरुजावर चढायला त्या साईडने जसं एंटर करता त्या साईडने राईट साईडने एक एंट्री आहे प्लस लेफ्ट साईडने इथे एंट्री आहे. लेफ्ट साईडने आपण वर आलो तर हा आहे 1st वन बुरुज. असे 4 बुरुज तुम्हाला स्ट्रेट अँड फॉरवर्ड पाहायला मिळतील. आणि इथून मंदिर पहा एक नंबर वाटतं.
छान करते. हा बघा मंदिर काय दिसतो, एक नंबर दिसतो. आणि प्रत्येक जी बुरुज आहे, बुरुजाच्या साईडला ही भिंत आहे, त्या प्रत्येक भिंतीवर तुम्हाला राजमुद्रा पाहायला मिळेल. चारही साईडला राजमुद्रा. आणि तो आहे मेन दरवाजा. तुम्ही पाहू शकता मंदिर काय सुशोभित झाला, एक नंबर. आणि इकडं पण तुम्हाला बुरुज आहे, त्या साईडला बुरुज आहे, त्या साईडला बुरुज आहे. टोटल 4 बुरुज तुम्हाला या मंदिराला पाहायला मिळतात. एक नंबर आहे. पण मला तर ॲक्च्युली हेच आवडलं आहे. मंदिर काय वाटतो यार, एक नंबर. दिवसा पण भारी वाटतो, नाईट तर एक नंबर सॉलिड आहे. छान काम केलं आहे, मस्त असं. आणि हे प्रथमच महाराष्ट्रातलं पहिलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, जिथं आज सॅटर्डे असूनसुद्धा तुम्ही क्राऊड पाहू शकता. फुल ऑन क्राऊड आहे. आणि उद्या तर संडे आहे, उद्या फुल क्राऊड असणार आहे. तर दादा नमस्कार, तुझं नाव दादा? माझं नाव योगेश दलवी, मी या शिवक्रांती प्रतीकांचा विश्वस्त आहे. हां ओके. तर हे मंदिर कधीपासून बांधण्यात आलं आहे, इन द सेन्स कधी बांधण्यात आलं आहे, प्लस याचं साहित्य वगैरे लाईक याचं मी आता तलवार वगैरे शॉर्ट बघितले आहेत, बहुतेक तुम्ही केलेलं आहे. 2 दालनं तर पूर्ण भरलेली आहेत अवजारात. सो चांगलं काम केलं, एकदम मस्त. महाराष्ट्राचं नाव उंचावलेलं आहे. बिकॉज छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बोललं तर फर्स्ट टाईम हेच पाहायला मिळेल आपल्याला, जे भिवंडीमध्ये मराठीपाडामध्ये. तर याच्याबद्दल थोडीशी माहिती देता दादा? नक्कीच. आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राला जे शिवभक्तांना हवं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, ते त्यांनी साकारलेलं आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एका गड किल्ल्याप्रमाणे हा मंदिर बनवलेलं आहे. म्हणजे प्राचीन जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते त्यावेळेचा इतिहास, म्हणजे जे शिवभक्त आहेत त्यांना आतुरता होती की महाराजांचं मंदिर व्हावं. आणि प्रत्यक्ष कुठल्याच गोष्टीची या मंदिरात कमी नाही. असं वाटते की आपण राज्याच्या कुठल्या तरी एका दरबारात किंवा गड किल्ल्यावर आलं आहे याची लोकांना आठवण होते. बरोबर. आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील जो दगड बांधकाम आहे, दरवाजे आहे, जे महाराजांच्या पूर्ण इतिहास या मंदिरामध्ये साकारलेला आहे, ते बघून लोक तर खूप आकर्षित होतात. आणि जी मूर्ती आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रासाठी ती भाग्याची गोष्ट आहे की जे रामलल्लाचे शिल्पकार आहेत आर योगीराज, त्या शिल्पकाराने आपली मूर्ती साकारलेली आहे. आणि अभिमानाची गोष्ट की ती मूर्ती त्या कलाकाराने पहिले आपली बनवली, नंतर रामलल्लाची त्या मोदीजींनी तो शिल्पकार निवडला. चांगली गोष्ट, एक चांगली माहिती आपल्याला समजलेली आहे. सो दादा अजून काय या मंदिराबद्दल सांगण्यात येईल, म्हणजे अजून काही चेंजेस तुम्ही करणार आहात? लाईक याचं मी बघितलं आहे 2 दालनं तर ऑलरेडी फिलअप झाली आहेत अवजारात, अजून 2 दालनं राहिलीत बहुतेक. ती दालनं बोलतो ती अवजार ठेवलेली. तर एक आय थिंक ऑफिस कार्यालय आहे इथं, आणि या साईडचं एक दालन राहिलं आहे. त्या दालनामध्ये आपण शॉप चालू करतोय. म्हणजे मंदिराचे काही पुस्तके असतील किंवा मंदिराचे काही चित्र असतील ते आपण ते शॉपमधून विकण्यात येतील. आणि जिथले जे कामगार काम करतात किंवा जे रोजगार इथं आहेत त्या गोष्टी किंवा, आणि हे नुसतं मंदिर नसून एक शक्तीपीठ आहे. या मंदिरातून येणाऱ्या शिवभक्तांना नक्कीच एक शक्ती प्राप्त होईल. आणि आपण जर पाहू शकतो ज्या तोफा आहेत, त्या महाराजांच्या काळातल्या तोफा आहेत, त्या मंदिराला आपल्याला लाभलेल्या आहेत. आणि कुठल्याच गोष्टीची तर कमी नाही. म्हणजे जे महाराष्ट्रात जे महाराजांच्या काळात जे शस्त्र होते ते पूर्ण इकडं नवीन पिढीला पाहायला मिळते. आणि मंदिर नसून ज्या आजूबाजूचा परिसर आहे त्या परिसरामध्ये आपण गुरुकुल चालू करतोय. महाराजांच्या काही काळातील प्रशिक्षण आहेत आणि अजून 2-3 प्रोजेक्ट आहेत, ते नक्कीच महाराष्ट्राच्या समोर येईल आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मंदिर साकारलं आहे. आणि त्या व्यक्तीला म्हणजे आम्हाला तर अभिमान आहे, आमच्यासारख्या गोरगरीब तरुणांना एकत्र घेऊन हा त्यांनी मंदिर साकारलं आहे. म्हणजे आम्ही पण भाग्यवंत आहेत त्या महाराजांच्या मंदिराची सेवा मिळाली. आणि मी तर खूपच भाग्यवंत आहेत, कारण या पूर्ण मंदिराचं बांधकाम चालू असताना प्रत्येक गोष्टीत मी इकडे उभा राहिलो आणि त्यांनी तर मला एका छोटा भाऊसारखा मानला आहे. मी पण त्याचा अभिमान बाळगतो आणि पूर्ण म्हणजे असं वाटूनच देत नाही का मी कुठल्या तरी बाहेर कुटुंबातलं आहे, पूर्ण त्यांच्या फॅमिलीमधलं असं आहे. असंच ते मला आजपर्यंत तरी त्यांनी जाणून दिलं नाही. ओके दादा, थँक्यू दादा, धन्यवाद. मस्त अशी माहिती दिली आपल्याला, सबस्क्रायबरला चांगली अशी माहिती दिली. प्लस एक तुम्ही बोलात का एक कार्यक्रम राबवलात, मस्त चांगला असा कार्यक्रम हा झालेला आहे. ऑलमोस्ट आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर झालेलं आहे. सो हे बघायला पूर्ण महाराष्ट्र तर येणारच आहे, महाराष्ट्राच्या बाहेरची पण लोक येऊ दे आणि भरभराटीचा प्रतिसाद या मंदिराला भेटणार आणि लाभणार.
हे नक्की आहे. नक्कीच तुमच्या व्हिडिओ बघून येणारा शिवभक्तांना एकच विनंती आहे की जो आपला गणवेश आहे तो महाराष्ट्रातली जी संस्कृती आहे ती जोपासण्याचं काम करा. कारण आपल्या मंदिराला कुठल्याही एका गड किल्ल्याप्रमाणे जसं हे झालं आहे तसं आपल्या मंदिराची होता कामा नये याची काळजी तुम्ही घ्या. कारण त्यांनी राजीभाऊंनी पूर्ण महाराष्ट्रासाठी हा मंदिर खुला केले. तरी आपण सर्वांनी याची दक्षता घेतली तर नक्कीच आपण इथून काही ना काही शिकून नक्कीच जाणार आहे. ओके चालेल दादा, धन्यवाद. मस्त अशी माहिती भेटली. धन्यवाद. जय शिवराय. तर मित्रांनो, योगीदादाने मस्त अशी माहिती दिली. आपण मेन दरवाजाच्या बाहेर आलो आहोत. तुम्हाला इथं मावले पाहायला मिळतात आणि हा प्रचंड असा मोठा हत्ती. आता वाजलेत 8. हे मावले पण दाखवलेत घोड्यासोबत, तुम्ही पाहू शकता. आणि हे बघा दीदी बघ हॉर्सवर बसली. इकडं मावले पण आहेत. सेम सिनेरियो तिकडे तुम्हाला पाहायला मिळेल. हे बघा दीदी सेम आहे. तुम्हाला इकडं राईट साईडला पण हत्ती आणि मावले पाहायला मिळतील. हत्तीवर मावला बसलेला आहे आणि इकडं एक आहे मावला. बस सेम तिकडं जसे मावले टाकलेत तसेच इकडं पण मावले आहेत. हे बघा हे घोडे दाखवले. आणि हा बुरुज आहे इकडं. या साईडला बुरुज आहे प्लस त्या साईडला एक बुरुज आहे आणि इकडं शंकराची मूर्ती आहे. तर मित्रांनो, मस्त असं दर्शन पण झालं आणि पूर्ण मंदिराची माहिती पण आपल्याला मिळाली. योगीदादाने चांगली अशी माहिती दिली. सो कोणाला यायचं असेल आणि माहिती हवी असेल तर योगीदादाचा नंबर नाही बट कोणाला कमेंटमध्ये कळवा, मला नंबर द्या, मी त्यांचा नंबर देईन आणि तुम्हाला थोडासा गाईड पण होईल. आणि मंदिरामध्ये आरती पण चांगली झालेली आहे. सो हा ब्लॉग मी इथं संपवतो, एंड करतो या ब्लॉगला. कारण आता मला नाही बोलून 2.5 ते 3 तास घरी पोचायला जातील आणि ऑलमोस्ट आता 8:30 वाजायला आलेत. सो नाईट राईड होणार आहे. सो हा ब्लॉग मी एंड करतो. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि नक्की व्हिजिट करा या प्लेसला. महाराष्ट्रातील एकमेव असं मंदिर आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आणि जे बघायला तुम्हाला भारीच वाटणार आहे. बिकॉज आपल्याला गड किल्ले फिरताना पण भारी वाटतं. सो हे तर एक शक्तिपीठ आहे, त्याच्यामुळं अजूनच तुम्हाला मजा येईल आणि एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हाला यामार्फत तुम्हाला मिळेल. सो चला या प्लेसला तुम्ही व्हिजिट करा. मी आता हा ब्लॉग एंड करतो. चला टिल देन टेक केअर, बाय बाय आणि भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. तर मित्रांनो, आता आपण इथून बाहेर निघणार. राईट साईडने डायरेक्टली 2 किलोमीटर पुढं गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली भिवंडी हायवे मिळणार. नॅशनल हायवे 48. भिवंडी हायवेला आल्यानंतर तुम्हाला अर्धा तास एकदम खडबडीत रोड मिळेल. सेम वे इकडून पण मिळेल. सो तुम्हाला जिथून सोयीस्कर पडेल तिथून तुम्ही या मंदिराला व्हिजिट करा.